वडिलांनी त्यांच्या नावावर असलेली जमीन त्यांच्या मुलीच्या नावावर केली आणि आता मुलगा म्हणतोय की मला सुद्धा या जमिनीमध्ये हिस्सा पाहिजे. खरंच आता त्या मुलाचा हिस्सा त्या जमिनीमध्ये राहील का, की वडील आपली जमीन आपल्या मुलीला त्या ठिकाणी देऊ शकतात? हा प्रश्न मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घरामध्ये निर्माण होतो. पण याचे थेट उत्तर हो किंवा नाही हे देता येत नाही. यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जमीन कशा पद्धतीनं त्या जमिनीबद्दलचे व्यवहार झालेले आहेत ते त्या ठिकाणी पाहावे लागतात. ती जमीन वडिलांनी स्वतः विकत घेतलेली आहे की ती जमीन वडिलोपार्जित आहे हे सुद्धा त्या ठिकाणी तिथे पाहावं लागते. या दोन मुख्य गोष्टीवरूनच त्या ठिकाणी मुलाला हिस्सा मिळेल का हे त्या ठिकाणी समजू शकते. तर नमस्कार मंडळी, चला तर पाहूया आजचा विषय एकदम सोप्या भाषेमध्ये. एका उदाहरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण समजून घेऊया. समजा एक त्या ठिकाणी वडील आहे आणि वडील आता म्हणतो की माझ्याकडची जे 10 एकर शेती आहे ती मी त्या ठिकाणी माझ्या मुलीला त्या ठिकाणी देतो. परंतु मुलगा त्या ठिकाणी म्हणतो की या जमिनीमध्ये माझा सुद्धा हक्क आहे, ही जमीन मुलीप्रमाणेच मला सुद्धा मिळायला पाहिजे. तर आजचा आपल्या व्हिडिओचा हाच प्रश्न आहे की ही अशा प्रकारची जमीन, वडिलांनी मुलीला दिलेली जमीन, याच्यामध्ये त्या ठिकाणी मुलाचा काय हक्क असतो? तर हेच त्या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. दोन महत्त्वाच्या गोष्टींवरून आपल्याला ही त्या ठिकाणी गोष्ट समजून घ्यावी लागेल. एक म्हणजे की वडिलांनी ही जमीन स्वतः खरेदी केलेली आहे का, किंवा ही जमीन त्या ठिकाणी वडिलोपार्जित मिळालेली आहे का. ह्या दोन गोष्टी इथं लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यापैकी सर्वात पहिली गोष्ट त्या ठिकाणी आता आपण पाहणार की समजा वडिलांनी स्वतः जमीन विकत घेतल्यास त्यावर मुलांचा काय अधिकार असतो. समजा ते जर 10 एकर शेती त्या ठिकाणी वडिलांनी स्वतः विकत घेतलेली असेल तर त्यावर त्या ठिकाणी वडील जिवंत असेपर्यंत कोणत्याही मुलाचा किंवा मुलीचा प्रत्यक्ष हक्क त्या ठिकाणी राहत नाही. वडील त्या ठिकाणी आपल्या मर्जीप्रमाणे त्याची विक्री किंवा कोणाला बक्षीस किंवा त्या ठिकाणी विल बनू शकतात. यामध्ये त्यांच्या मुलांची कोणतीही भूमिका त्या ठिकाणी नसते जर त्यांनी स्वतः जमीन विकत घेतली असेल तर. दुसरी गोष्ट इथं अत्यंत महत्त्वाची आहे की जमीन जर वडिलोपार्जित असेल तर मात्र त्या ठिकाणी इथे हक्कात बदल होऊ शकतो. तर तो कशाप्रमाणे तर पाहूया आपण. इथं मात्र वडिलांच्या ज्या जमीन विक्री किंवा बक्षीसपत्र किंवा इच्छापत्र यावर त्या ठिकाणी मर्यादा असू शकतात. कारण ही जमीन त्या ठिकाणी वडिलोपार्जित आहे, म्हणजे तुमचे आजोबा, वडील आणि त्या ठिकाणी तुम्ही. आणि हिंदू वारसा कायदा सेक्शन 6 नुसार त्या ठिकाणी 2005 पासून आता मुलाप्रमाणेच मुलींना सुद्धा समान हक्क वडिलोपार्जित जमिनीमध्ये त्या ठिकाणी मिळतो. तर अशा परिस्थितीत वडील त्या ठिकाणी वडिलोपार्जित जमीन असेल तर त्या ठिकाणी विल किंवा बक्षीस म्हणा किंवा जमिनीचे हस्तांतरण फक्त मुलीच्याच नावावर त्या ठिकाणी करू शकत नाहीत, हे त्या ठिकाणी इथं स्पष्ट होते. तर आता राहिला प्रश्न की वडील सर्व जमीन मुलीला देऊ शकतात का. तर आता तुम्हाला समजलंच असेल की जर वडिलांनी जमीन स्वतः विकत घेतली असेल तर त्या ठिकाणी ते मुलीला देऊ शकतात. परंतु जमीन हे जर वडिलोपार्जित असेल तर त्या ठिकाणी वडिलांना काही मर्यादा त्या ठिकाणी येऊ शकतात. तर अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंत सुद्धा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.